नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे माझ्या सेमी इंग्लिश चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहे ब्रिज कोर्स इयत्ता 8वी, विषय आहे इतिहास नागरिकशास्त्र, दिवस आहे 4था। पहिले काही बाबी आठवूया। पहिला प्रश्न आहे, शिवपूर्वकालीन महाराष्ट्रात कोणकोणत्या परकीयांची सत्ता होती? याचे उत्तर आहे मुघलशाही, आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही या परकीयांची सत्ता होती। खालील शब्दांचे अर्थ स्पष्ट करून दाखव। मौजा छोट्या खेड्यास गाव किंवा मौजा म्हणतात। कसबा मोठ्या खेड्यास परगण्याच्या मुख्य ठिकाणास कसबा म्हणतात। आजच्या भाषेत तालुक्याचे ठिकाण। परगणा अनेक गावे मिळून परगणा होत असे। आजच्या भाषेत जिल्ह्याचे ठिकाण। प्रश्न तिसरा आहे, पुढे दिलेल्या संतांची ओळख। पहिला आहे संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, रामदास स्वामी, त्यानंतर संत नामदेव। करून पाहूयात, खालील अभंग रचना कोणत्या संतांच्या आहेत ते सांग। पहिला आहे अ बघा, तुका म्हणे तोची संत, सोसी जगाचे आघात, संत तुकाराम महाराज। प्रश्न क्रमांक आ, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, संत सावता महाराज। ई प्रश्न आहे, मराठा तितुका मेळावा, मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, रामदास स्वामी। प्रश्न दुसरा आहे पहा, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ व संत नामदेव यांच्याकडून आपल्याला मिळालेली समान अशी शिकवणूक पुढील चौकटीत लिही। याचे उत्तर आहे पहा, परमेश्वरापुढे सर्व समान आहेत, हा समतेचा संदेश दिला। सर्वांवर प्रेम करावे, एकत्र येऊन एकजुटीने राहावे, लोकांना माणुसकी मानवता धर्माची शिकवण दिली। प्रश्न तिसरा आहे, खालील तक्ता पूर्ण करा। तर पहा, इथे संतांची नावे दिलेली आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे, माहिती आणि त्यांचं कार्य लिहायचं आहे। तर पहा, पहिले संत आहेत संत नामदेव। हे वारकरी संप्रदायाचे एक श्रेष्ठ संत होते। ते कुशल संघटक होते। ते उत्तम कीर्तनकारही होते। त्यांनी लिहिलेली पदे शिखांच्या गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथात समाविष्ट आहेत। कार्य बघा, त्यांनी भागवत धर्माचा संदेश गावोगावी पोचविण्याचे कार्य केले। त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या महाद्वारासमोर संत चोखामेळा यांची समाधी बांधली। दुसरे संत आहेत संत ज्ञानेश्वर। संत ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायाचे एक विख्यात संत होते। त्यांनी भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रचला। कार्य पहा, अभंगातून भक्ती मार्गाचे महत्त्व सांगितले। सामान्यांना आचरता येईल असा आचारधर्म सांगितला। वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली। संत एकनाथ। संत एकनाथ हे महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील एक महान संत होत। त्यांचे साहित्य विपुल व विविध प्रकारचे आहे। त्यात अभंग, गवळणी, भारुडे इत्यादींचा समावेश होतो। कार्य पहा, त्यांनी भागवत या संस्कृत ग्रंथाचा भक्तिविषयक भागाचा अर्थ मराठीत विशद केला। परमार्थ प्राप्तीसाठी प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही हे त्यांनी सांगितले। संत रामदास। रामदास स्वामी मराठवाड्यातील जांब गावचे। त्यांनी बलोपासनेचे महत्त्व स्पष्ट केले। मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा हा त्यांचा संदेश प्रसिद्ध आहे। कार्य पहा, त्यांनी दासबोध, करुणाष्टके, मनाचे श्लोक या साहित्याच्या माध्यमातून जनतेला व्यावहारिक शिक्षणाचे धडे दिले। लोक चळवळीचे आणि लोक संघटनेचे महत्त्व सांगितले। तर पाकृती, पहिला प्रश्न आहे, अंधश्रद्धा व कर्मकांड यांचा समाजावर कशा प्रकारे जबरदस्त पगडा होता ते तुझ्या 100 शब्दात व्यक्त कर।
तर पहा याचे उत्तर आहे, पूर्वीच्या काळी समाजात अंधश्रद्धा व कर्मकांडांचा जबरदस्त पगडा होता. ढोंगी साधू आपल्या फायद्यासाठी अशिक्षित जनतेला कर्मकांडांचे भय दाखवून फसवत असत. भूतबाधाच्या नावाने पैसे लुटण्याचे वाईट कृत्य ढोंगी साधू करत. अंगात येणे, करणी करणे, घरात भूतांचा वास असणे अशा गोष्टींमध्ये अशिक्षित जनता फसत असे व अशा वाईट कृत्य करणाऱ्या ढोंगींना त्याचा फायदा होत असे. अंधश्रद्धेमुळे हजारो मुके प्राणी मानवांचा तसेच बालकांची हत्या करण्यात आली आहे. विज्ञानामध्ये अंधश्रद्धा, कर्मकांड याला स्थान नाही. अंधश्रद्धा व कर्मकांड म्हणजे आपल्या समाजाला लागलेला एक प्रकारचा कलंक आहे. अशिक्षित लोकांना या अंधारातून बाहेर काढण्यासाठी व त्यांचे अंधश्रद्धा कर्मकांडावर असलेला विश्वास संपुष्टात आणण्यासाठी समाजसुधारकांनी प्रयत्न केले. महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अघोरी व दुष्कर्मी प्रथा आणि काळा जादू अभिनय 2013 हा महाराष्ट्र राज्यातील एक गुन्हेगारी कायदा आहे. मुळात हा कायदा 2003 मध्ये जादूटोणा विरोधी कार्यकर्ते आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चे संस्थापक नरेंद्र दाभोळकर 1945 ते 2013 यांनी तयार केलेला आहे. पुढील कृती पूर्ण कर. संत कर्याची समान फलश्रुती. लोकजागृती घडवली. संतांच्या उपदेशाने लोकांना मानसिक आधार मिळवून त्यांच्यात आत्मविश्वास वाढवला. धर्माचा खरा अर्थ लोकांना सांगून त्यांचे रक्षण केले. सर्वसामान्यांच्या भाषेत उपदेश करून समाजाचे नैतिक आचरण सुधारले. काय समजले? वरील कृती केल्यावर तुला संतांच्या शिकवणीत काय समजले ते थोडक्यात लिह. याचे उत्तर आहे पहा, सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करावे, सर्वांशी सारखेपणाने वागावे. परमेश्वर प्रेममय असून प्रेम व भक्ती या मार्गानेच त्यांच्यापर्यंत पोहोचता येते. परमेश्वराचे चिंतन करावे. भक्ती भावना सर्वत्र सारखीच असते. साधेपणाने राहावे. संत ज्ञानेश्वरांनी रचलेल्या ग्रंथरचना कोणत्या ते सांग. भावार्थ दीपिका, ज्ञानेश्वरी अमृतानुभव. 2 खेडी स्वतंत्र आहेत हे दर्शवण्याकरता खुर्द आणि बुद्रुक या नावाचा उपयोग कसा केला जातो हे स्पष्ट करून सांग. मूळ गावच्या जवळ नवीन गाव वसल्यास दोन्ही गावे स्वतंत्र आहे हे दर्शवण्यासाठी नवीन गावाला खुर्द असे म्हणतात व बुद्रुक मूळ गावाला बुद्रुक असे म्हणतात. थँक्यू फॉर वॉचिंग. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. थँक्यू फॉर वॉचिंग.